पाऊस लय मोठा पडलेला आपल्याकडे. आता आमचा 15 दिवस झालं पाऊस पडलेला आहे. मग ती ही राहत नाही का ते कट्टे कोंडिलेले बघा, वसंत बंधारे म्हणतात आमच्याकडे, वसंत बंधारे. मग त्याच्याला असं पाणी कोंडून माश्या त्याच्या अडकल्यात. मग हे ह्याला पडम म्हणाव पडम, आणि हे काही चिलापी, आणि हे काही हे खवले मासे, आणि हे काही काय माहिती आहे का, हे काही कटारा मासे लई भेटल्यात आमच्या पोराला. गेलतो जातो या माय म्हणजे का नाही गेलत, एवढे मासे भेटल्यात. हे का तुम्हाला का फ्राय मारून दावते, जरा थोडीशी भाजी करून दावते. आता धिवता ह्याला धिवून घेता आता, आणि धिवून घेऊन मग थोडी फ्राय मारता. ही किती मोठा सापडला बघा, गळानं मासे आणले बघा पोरानं आमच्या गळानं. हे 1 किलो 1.5 किलोचा आहे बघा, 1 किलो 1.5 किलो भरले नाही. त्याला का म्हणा म्हण पडम म्हणा म्हण, ह्याला दात बी आहेत मा येऊ. हो का हो का दात बघा कसले दात आहेत ह्याला. हो का हो का हो का हो का अगं माय काय, आणि चावल्यावर कसं करा गं माय. हो नाव ह्याच्यावरल्या खपल्या काढायचं. मग त्यावरल्या खपल्या छर 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 ह्याच्यावरल्या खपल्या काढून का मग ते पोट फुडून स्वच्छता ह्याला मग चकचक घेऊन घ्यायचं ह्याला. किती छान मासे भेटल्यात बघा आमच्या पोराला. काय धिवून झाले आमचे. आता एक पाण्यात धिवून गेले, दुसऱ्या पाण्यात धिवून गेले. हो का आता झालं का बघा, चकचक मासे धिवले. कसले मासे धिवले बघा. हो का कवाच्यान बसून मासे गुच घासले. घासायला काय आहे तुम्हाला दाखवू का. तो का असला आहे आमच्याकडे घासायला. तो का असल्यानं घासता मासे उगच. आमच्या मालकाने ह्यानं घासल्या तर, आणि मी म्हणजे हे का ह्यानं घासले. मग चकाचक मासे धिवून काढले. हो का बघा आता मस्त मस्त नाही. आता मस्त मी काय करणार आहे माहिती आहे का, फ्राय मारणार आहोत आता. म्हणजे कोण बी नाही लय खायला, आम्ही दोघं तिघंच आहो. आणि सगळे लेकरं गेल्या लग्नाला, आणि सून बी गेल्या लग्नालाच, आणि माझं पोरग मी आमचे मालक तिघंजणच आहो. म्हणून साठी मी नुसती फ्रायच मारणार आता सगळ्याची. आणि ती फ्राय मारलं का 2 रोज राहते आहे. थोडी माशी काय माशी नाही आहे भाजी माशी भाजी करणार थोडी म्या. झाले देऊन बघा आता. का थोडी एवढीच पाण्यात धुणार, 2 पाण्यात 3 तिसरं पाणी आता. हे मी लसूण आणि हे अद्रक वाटून घेतले. लसूण आणि अद्रक, आणि हे काही हे मासे तळायचाच मसाला आहे का, मासे तळायचा मसाला आहे. आणि आता मी असं करून घेणार आहे. हो का ह्याला हो का असं टाकायचं हे. आणि त्याच्यामध्ये आता काय घालायचं माहिती आहे का, थोडं तेल आणि थोडं पाणी, आणि हो का असं मासे उगूच हाडकू घालायचं. हाडकू घातलं का ती तेलासून सर होत नाही तर. आणि मी ह्या एवढ्याची भाजी करणार आता. एवढ्याची भाजी करते आणि एवढ्याची फ्राय मारते मी आता. आता चहा बी करून पिऊ का, पाऊस लागले जरा गरम चहा करून पिते. जरा तेल टाकते. हो का तुमच्या समोर शेव का थोडं तेल. हो का थोडं पाणी आता. बस शेव का आता मसाला घ्यायचा काढून असं. हो का काहीच नाही बरं खायला, मसाला कसलाच नाही. फक्त हे काही मच्छीचा मसाला एवढा, आणि मी लसूण जरा आणि अद्रक जरा वाटून घातले. झालं बस एवढंच. हो का दुसरं काहीच नाही. हो का लसूण अद्रक तुम्हाला वाटून घेतले मी सांगितले, आणि त्या मच्छीचा मसाला आता हो का सगळं लावून घेतले. हो का आता हो का एवढ्या माशाची मी भाजी करते. पहिलं एवढ्या माशाची भाजी करते, आणि नंतर मी फ्राय मारते. आता भाजी करून घेऊया. आणि भाजीला मसाला काय सांगू का. हो का हे काही लाल मिरचू आहे, लाल मिरचू, आणि हे काही जरा शाजिरी मसाला. हे काही वाटले म्या, आणि फक्त झालं एवढाच आहे मसाला. काहीच नाही, कोथिंबीर बी नाही याला आज मला. काय एवढं सांडलं बघ. तर काय एवढं खोबर आहे, ते किसलेलं खोबर जर आणलेलं होतं तर झालं आणि 1-2 रोज जाते. ही एवढं खोबर आणि एवढं ती शाजिरी मसाला, आणि एवढं मिरचू बस पुरी एवढंच आहे. आणि काही 2 मसालपुड्या, थोड्या 2 मसालपुड्या घालते या भाजीला. पळी कुठे गेली रे. आता एवढ्या 2 लसणाच्या मी पाकळ्या टाकते फुलणीला. हो का पाऊस पडला जळण बी नाही का वाचन का, चुलच पेटना झाली. हो का थोडा तुरटा घेऊन ठेवली होती बी, ओल्या कीच तुरटा येत आहे. आता खोबर आणि ही मसाला टाकते.
2 मसाल्याच्या पुडी, 1 मसाला पुडी टाकते मध्ये तेलात आणि नंतर एक टाकते खाली उतरून घेतले करपून आले म्हणून खाली उतरली जरा. जाळ मोठा लागत का चुलीवर आणि ते सगळंच करपून गेलं म्हणून खाली घेतले बघून या ठेवते आता वरी. आता आपण मध्ये मासे टाकूया. भोगणं भरून मासे बी आहेत आता तेवढं कधी हो खाऊ लेकरं बी नाही तर खाऊ लागायला. फ्राय झाली मारून आता आम्हाला जेवायचे हो का बघा फ्राय हो का हो का हो का फ्राय कुटकुटा चाले हो का फ्राय हो का किती कडक झाल्या हो का किती छान झाल्या बघितलं का हो का कडकच्या कडक फ्राय हो का. आता जेवण करून घेता आता या फ्राय खायला. तर माशाची भाजी केली हो का माशाची भाजी आणि फ्राय खायची आता. भाजी ह्याच्यातलाच घ्या फ्राय काढू एक जसं लागत घ्या ते